तातडी एंड करा एवढा या मूर्तीचा संदेश। आणि पुढचा विषय आपला आई। तर मित्र आई हा विषय आपल्या सगळ्यात जवळचा आहे। आई आता आईवर काय सांगणार आहे पण नाही, आता माझ्यावर फक्त 20-25 मिनिटे शिल्लक आहे। मी घड्याळाकडे बघत व्याख्यान द्यायला लागलो। तर तुम्हाला सगळ्याला तुम्ही घरातून तुम्हाला आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मावशी आहे, काका आहे, काकी बहुत रिश्ते हैं। मग मात्र एक लक्षात ठेवा, हे सगळेजण तुमच्यावर प्रेम करतात, हे सगळेजण तुमच्यावर प्रेम करतात, पण जितकी तुमची आई तुमच्यावर प्रेम करते तेवढे या पृथ्वीवर तुमच्यावर कोणच प्रेम करत नाही, कोणच नाही, नेव्हर। Nobody can love as much as your mother loves you. None can compare with her love. ज्या प्रेमाची तुलना तुम्ही करू शकता, नेव्हर, हायली इम्पॉसिबल। तर म्हणून या धर्माची शिकवणारी एक गोष्ट सांगतो की इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगितलं की माँ के पैरों तले जन्नत है, बाप उसका दरवाजा है। आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, बाप तिचा दरवाजा आहे। तर स्वर्ग जीवनाचं अंतिम सत्य, अंतिम जर अचीवमेंट असेल, आखरी मंजिल जो है हमारी वो जन्नत स्वर्ग वही है, बाकी कुछ नहीं। तर आईच्या पायात माँ के पैरों तले जन्नत है, बाप उसका दरवाजा है। मग एका मुलानं काय केलं होतं की आई वडील आंधळे पांगळे होते, त्यांना खांद्यावर बसवलं एकट्या पाकड्यानं, एका खांद्यावर एका मुली। आणि त्या मक्का शहरामध्ये जे काबा शरीफ असतो त्याचे 7 फेरे काढायचे असतात आणि त्यांना आई वडिलांना खांद्यावर घेऊन ते 7 फेरे पूर्ण करेपर्यंत आई वडिलांनी घाण केली खांद्यावर। प्रत्येक वेळेला आई वडिलांना आंघोळ घालायचा, स्वतः आंघोळ करायचा आणि ते तवाफ म्हणतात त्याला, तवाफ ते त्याने पूर्ण केलं। आणि त्यांचे ते मोहम्मद रसूलचे शिष्य होते उमर फारूक म्हणून, त्यांच्याकडे गेला आणि ते सांगितले, हे प्रेषिताच्या शिष्या, हे प्रेषिताच्या शिष्या, मी आई वडिलांचा खांद्यावर बसून हात पूर्ण केला, प्रत्येकाला त्यांना स्वच्छ केला, आंघोळ घातली, पण मी खांद्यावर बसून हात पूर्ण केला, आता तर मी आईच्या ऋणातून मुक्त झालो का? सगळं केलं मी, आता आईच्या उपकारातून मोकळा झालो का? तर त्यांनी उत्तर दिलं तेवढा ऐका महत्त्वाचं आहे। त्यांनी उत्तर काय दिलं, ए नादान लड़के, तू कहता है कि माँ के एहसानों से बरी हुआ क्या? तुझे पता है माँ के एहसान कितने हैं? तुला माहित आहे का आईचे उपकार किती आहेत? माहित आहे? ऐक सांगतो, आईचे उपकार, आई तुला पोटात राहिला त्यावेळी 9 महिने 9 दिवस सांभाळलं। हे वाक्य बोलायला सोपं आहे मित्र हो, पण जे आई असते त्यांना माहित असते त्या 9 महिने 9 दिवसात प्रत्येक वेळेला तुमची आई वेदना सहन करत असते, वेदना आणि आनंदानं। वेदना कधी आनंदानं सहन केल्या जात असतात, पण तुमच्या माझ्या आईने त्या आनंदाने सहन केलेल्या असतात। बसता उठता चालता फिरता ते पोट पुढे आलेला त्रास होतो आईला, पण ती सहन करते, तसंच काम करते, झोपताना त्रास, उठताना त्रास। तर त्यांनी सांगितलं प्रेषिताच्या शिष्यानं की हा उपकार, त्यानंतर तुझं जेवण केलं, तुझा जन्म झाला त्यावेळेला आई जनावरासारखी ओरडत होती, तेही सहन केलं त्यानं। तू आईच्या मांडीवर हगला, संडास केलं, सगळे पडून गेले, पण आईने स्वच्छ केलं, लघवी केली, सहन केलं। तू रडला, तुला थोपटून झोपवलं, तुला डबा करून दिला, तुझे कपडे तुझे हे केलं ते केलं, रात्री तुला थोपटून झोपवलं, तुझ्यासाठी रात्री जागून काढल्या, स्वतःची झोपीची कुर्बानी केली, त्याग केलं, पण तुझी झोप जपली त्या माऊलीने। आणि त्याचे उपकार किती आहेत माहित आहे तुला? अजूनही तुझ्यासाठी ती दुआ करत असते, प्रार्थना करत असते अजूनही। म्हणून आईचे उपकार 1, 2, 3, 4, 5, 1000 लाख आपले नाही, हिमालय एवढे आईचे उपकार आहेत। आणि एवढ्या उपकारांनी तू म्हणतात की मोकळा झालो का? तर त्याचे उत्तर आता आई, तुझा जन्म होताना, तुझा जन्म, बाकीचे सगळं तुला पार्लर पोषण ते सोडून दे सगळं, फक्त एकच गोष्ट सांगतो की तुझा जन्म होताना तुझ्या आईला ज्या असंख्य 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 वेदना झाल्या, त्याला साध्या भाषेत कळा आल्या म्हणतात, कळा। तुझ्या आईला तुझा जन्म होताना पहिली कळ आली, त्या पहिल्या कळेच्या ऋणातून तू मुक्त झाला नाही। पहिली वेदना, पहिली कळ आली, त्या पहिल्या कळेचं ऋण सुद्धा मुक्त झाला नाही, पण तू हिमालयाच्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याची पुन्हा भाषा करून बोखा। आणि त्यावेळेपासून तुला कळालं। दुसरं उदाहरण आपल्या हिंदू धर्मात, पंढरपूरची वारी सगळेजण जातात, पण ही पंढरपूरचा किस्सा का ठरला मित्र?
एकदा काय झालं होतं, पंढरपूरचा विठ्ठलाचा भक्त होता, भक्त पुंडलिक, आणि तो विठ्ठलाची खूप भक्ती करत होता. आणि रुक्मिणीने विचारलं की तुमचा आवडता भक्त आहे? हो म्हणजे. मग त्याची परीक्षा घ्यायची, घेऊया म्हणजे. आणि विठ्ठल म्हणजे मी तू बघ वर्ग, मी तुझी परीक्षा घेतो. आणि त्यावेळी भक्त पुंडलिक आई वडिलांची पाय चेपत होता. भक्त पुंडलिक काय करत होता? आई वडिलांचे पाय चेपत होता. आणि विठ्ठल मागारे, विठ्ठल म्हणजे भक्त पुंडलिका, माझी रोज भक्ती करतोस, मी तुझ्या दर्शनाला आलो. देवाला एवढी अक्कल नाही का दर्शनाला पुढे यायचे? नाही, देव सगळ्यात मुद्दाम पाठीमागे